आणि मॅचला जशी सुरुवात होईल दुसरा सामना आपण पाहतोय. आंबेवाडी संघ आपला एक 12 प्रतिनिधी कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. मैदानावरती आपण पाहतोय खेळाडू उपस्थित आहेत, मैदानाच्या बाजूला काही प्रेक्षक उपस्थित आहेत. तर मॅचला इकडे सुरुवात होईल. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. मैदानावरती उपस्थित असणारे सर्व खेळाडू, त्याच वेळेला मैदानाच्या चहू बाजूला उपस्थित असणारे सर्व मायबाप, प्रेक्षक, रसिक, त्याच वेळेला स्टॉल धारक आणि आमचे स्वयंसेवक या सर्वांचंच या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मॅचकडे आपण वळतोय जिथे दुसऱ्या फेरीचा सामना मैदानावरती रंगतोय. एका बाजूला संघ आहे जय गणेश आंबेवाडी, तर दुसऱ्या बाजूला संघ आपण पाहतोय शिवशंभो आगरसुरे. हे दोन संघ मैदानावरती खेळत असताना आपल्याला पाहायला भेटतात. एका संघाचा प्रवास इथून पुढे सरकेल आणि कालच्या दिवसामध्ये जो संघ 2 सामने जिंकलाय त्या संघासोबत खेळण्याची संधी या कोणत्या तरी एका संघाला मिळेल. कालच्या दिवसामध्ये गावदेवी झिराट या संघाने आपण पाहतोय 2 सामने जिंकलेत आणि त्याने तिसऱ्या फेरीपर्यंत मजल मारली आहे. आजच्या दिवसामध्ये हे 2 संघ कोण असतील जे तिसऱ्या फेरीपर्यंत मजल मारतील. पहिलं सत्र आहे, 3 षटकांची मॅच आहे. जर तुम्ही वेगळं काही चित्र मैदानावरती करताय म्हणजेच पंचांशी वाद घालताय किंबहुना आणखीन काही, तर त्यासाठी तुम्हाला पॅनलाइज केलं जाते याची सुद्धा दक्षता घ्या. मॅचकडे आपण वळतोय. 3 षटकांची मॅच आहे आणि 3 षटकांमध्ये षटक क्रमांक पहिलं हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती समीर याला मात्र आमंत्रित केलंय. समीर यांच्या खांद्यावरती षटक सोपवलंय. ओव्हर नंबर फर्स्ट आहे. स्ट्राईक एंडवरती सुनील आणि नॉन स्ट्राईक एंडवरती जयेश. ही सलामीची जोडी मैदानावरती आपण पाहतो. महत्वाचा बॅटर आहे सुनील आणि त्याच्यावरती इथे मात्र विश्वास नक्कीच दाखवला. पहिला बॉल इथे मात्र बॅट अँड पॅड मध्ये टाकला होता. अगदी अलॉंग द कार्पेट या बॉलला खेळून काढले. क्षेत्ररक्षक तैनात आहे. जोपर्यंत थोडीशी पंबल इथे मात्र पाहायला मिळेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न तिथे मात्र बॅटर करत होता जयेश, परंतु त्याला इथे थांबवलंय. सिंगलच या बॉलवरती आले आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या 1 वरती पोहोचली आहे. 3 षटकांच्या मॅचमध्ये जास्तीत जास्त धावा इथे बनवणं गरजेचं आहे. अगदी आपण जर पाहिलं तर tenniscricket.in या वाहिनीच्या माध्यमातून लाईव्ह ब्रॉडकास्टिंग या स्पर्धेचं आपण करतोय, थेट प्रक्षेपण करतोय. घर बसल्या स्पर्धेचा आनंद तुम्हाला भेटतोय. यावेळचा बॉल अलॉंग द कार्पेट पुन्हा एकदा मारलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. सिंगल याही बॉलवरती मिळाले. मागच्या 2 बॉलवरती एक सिंगल आली आहे. अगदी याच वाहिनीचं मी कालच्या दिवसामध्ये सुद्धा सांगितलं होतं, क्वांटिटी आणि क्वालिटी एकदम कडक, म्हणून आपण जर पाहिलं तर या वाहिनीला अग्रगण्य नेमलं जातं. त्याचं मग टेक्निशियन काम असू द्या किंबहुना त्याच वेळेला कॅमेरा वर्क असू द्या, हे सर्व काही योग्य त्यांचं पाहायला भेटतं. आणि त्याचमुळे मी तर म्हणेन अखंड भारतामध्ये सर्वाधिक चर्चेमध्ये असणारी कोणती वाहिनी आहे तर ती tenniscricket.in आहे. त्यानंतर आपण जर पाहिलं तर आता हल्लीच्याच कालावधीमध्ये आपण जर पाहिलं तर 70 स्पोर्ट्स या वाहिनीने सुद्धा लक्ष वेधलेत. तारिफजी सय्यद यांची वाहिनी. त्यानंतर आपण जर पाहिलं तर पनवेलमध्ये तुम्ही गेलात तर 24 लाईव्ह इव्हेंट्स या वाहिनीचा सुद्धा उल्लेख करणं गरजेचं आहे. त्यांचं सुद्धा कॅमेरा वर्क अगदी चांगलं असतं. या बॉलचा बॉल ऑन साईडवरती मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॉल विकेट किपरकडे झालाय. सलगचे 2 बॉल आपण जर पाहिलं ना तर निर्धाव पडलेत. 4 बॉलमध्ये 2 धावा आल्यात. चांगली गोलंदाजी राहिली आहे समीर यांच्या माध्यमातून. 4 बॉलमध्ये 2 धावा ते खर्च करतायत आणि इथे धावफलकावरती आतापर्यंत 2 धावा लागल्यात. जय गणेश आंबेवाडी दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय शिवशंभो आगरसुरे हा संघ प्रथमतः गोलंदाजी करतोय. या बॉलचा बॉल समोर उडवलाय. फिल्डर नाहीये इथे आणि त्यामुळे हा बॉल जाईल सरळ. एक टप्पा घेत असताना बाउंड्री लाईनच्या दिशेने 4 चौकार. तर या बॉलवरती चौकार आलाय. जसा ओव्हर पिच बॉल मिळाला, ओव्हर पिच बॉलवरती सुनीलच्या बॅटमधून आलेला हा चौकार धावसंख्येमध्ये भर टाकून चाललाय. 6 धावा धावफलकावरती लागल्यात. 6 रन्स ऑन स्कोर कार्ड. 6 धावा धावफलकावरती. ओव्हर पिच करू शकत नाहीये तुम्ही बॅटरला, कारण फील्ड रिस्ट्रिक्शन आहे आणि त्याच वेळेला तुम्ही फिल्डिंग ज्या रीतीने सजवली आहे तसा हा बॉल योग्य नव्हता. या बॉलचा बॉल
पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, लालच बुरी बला हे मेरे दोस्त, आणि त्या लालचेचा शिकार. इथे मात्र बॅटर सुनील ठरलाय फलंदाज क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर. संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6-1 ही सध्याची परिस्थिती बॅटिंग करत असताना जय गणेश आंबेवाडी या संघाचे आपल्याला पाहायला भेटेल. सुनील परतला आणि सुनील परतल्यानंतर नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानावरती प्रणित मैदानावरती येतोय. प्रणित बॅटिंगसाठी आपल्याला जरूर मैदानावरती पाहायला भेटेल. परंतु बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक दुसरं हाताळण्यासाठी शिवशंभू अगरसुरे संघाच्या माध्यमातून रोशन बॉलिंग ट्रॅकवरती आला. रोशनच्या खांद्यावरती षटक सोपवलंय. दुसऱ्या ओव्हरचा भार त्याच्या खांद्यावरती सोपवला जातोय. हे षटक आता इथे कशा रीतीने हाताळलं जाईल हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. आतापर्यंत धावफलकावरती धावा जर पाहिला तर 6 लागल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 18 बॉलचा खेळ आहे आणि 18 बॉलच्या खेळामध्ये जास्तीत जास्त धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न जय गणेश आंबेवाडी संघ करेल. या बॉलचा बॉल मारण्याचा प्रयत्न, इथे मात्र पंचांकडे अपील केली, परंतु ही अपील मात्र पंचांच्या माध्यमातून फेटाळली गेली. कारण अगदी जमिनीला खेळपट्टीला चाटत असताना बॅट इथे मात्र जात असताना पाहायला मिळाले आणि तोच इशारा पंचांच्या माध्यमातून अर्थातच विनोद पाटील यांच्या माध्यमातून विकेट किपरला सांगण्यात आलं. पहिला बॉल डॉट आला. धावसंख्या 6. यावेळी बसून खेळला फटका, चांगलं एक्झिक्युशन आहे, परंतु फिल्डर तिकडे मात्र सजवलाय. या चेंडूवरती सिंगल मिळाली आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या 7 वरती पोहोचली आहे. ज्यावेळी आपण पाहतो मैदानावरती मॅच चालू आहे ना, काही संघ असे असतात की एक वेगळा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून असतो, ते मैदानावरती थांबून असतात. समोरच्या संघाची बॅटिंग, कोणता बॅटर कशा रीतीने खेळतोय, कोणता झोन त्याचा स्ट्रॉंग आहे, कोणता वीक झोन आहे, हे सर्व ओळखलं जातं आणि तशा रीतीने फिल्डिंग सजवली जाते. इथे सुद्धा आपण पाहतोय दोन्ही बॅटरच्या विरोधात सेम फील्ड पोझिशन आपल्याला पाहायला भेटतंय. परंतु या बॉलचा स्ट्रोक सरळ चाललाय. लॉंग ऑफ क्लिअर करत असताना प्रणितच्या बॅटमधून षटकार. प्रणित यांच्या बॅटमधून आपण पाहतोय हा षटकार येतोय. अगदी त्याच्या ताकदीला शोभेल असा फटका त्याने लॉंग ऑफ क्लिअर करत असताना मारला. त्यामुळे धावसंख्या 6 ने पुढे सरकली आहे आणि धावफलकावरती धावसंख्या 13 लागली आहे. आणखीन एक फटका, हवाई हल्ला, हवाई सफर, लॉंग लॉंग बिग वे आलाय हा सिक्सर. मग आता आपण जर म्हणतो ना काही काही खेळाडूंचा स्ट्रॉंग झोन असतो व्ही शेप, आता प्रणितचं सुद्धा असंच म्हणावं लागेल. स्ट्रॉंग झोन इकडे मात्र व्ही शेप आहे. कारण मागचे 2 षटकार आहेत ना, ओव्हर पिच बॉल किंबहुना त्याच वेळेला आउटसाइड ऑफ स्टंप उजव्या एष्टीच्या थोडेसे बाहेर टाकलेले आणि त्यांना मात्र अगदी सहजतेने लॉंग ऑफच्या बाहेर मारलेत. 12 धावा मागच्या 2 बॉलवरती आल्यात. या बॉलचा आणखीन एक स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच आलाय हा 3rd इन अ रो षटकार.
सिक्सर आलाय. षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या वाढली आहे. धावफलकावरती आता धावा जर पाहिल्या तर जाऊन पोहोचल्यात 25च्या घरात. 25 रन्स ऑन स्कोर कार्ड. 25 धावा धावफलकावरती. आतापर्यंत या षटकामध्ये प्रणितने 3 षटकार ठोकलेत तर 19 धावा 5 बॉलमध्ये आल्यात. 3 बॉलवरती 3 षटकार, 1 डॉट, 1 सिंगल आतापर्यंत या षटकामध्ये आपण पाहतोय. यावेळचा बॉल मारण्याचा प्रयत्न बघा, उत्साह काय होता. झेल पकडायचाच होता, चेंडू हवेत उसळायचा होता, परंतु त्याच वेळेला अगदी यष्टीरक्षकाने केलेली ही चुकी त्याच्या मात्र आता अंगलटी आली आहे. चेंडूवरती आपण पाहतोय इथे मोठा फटका मारण्याचा मोह प्रणितला सुद्धा आवरला नव्हता, परंतु इथे डॉट बॉल चाललाय. 2 षटकं संपलीत. 25 धावा धावफलकावरती लागल्यात. येणारे शेवटचं षटक बाकी आहे. आता शेवटचं षटक इथे कोणाच्या खांद्यावरती सोपवलं जाईल. कारण हे शेवटचं षटक आता निर्णायक आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये 25 झाल्यात धावफलकावरती. जय गणेश आंबेवाडी या संघाची ही धावसंख्या आपल्याला पाहायला भेटते. आता पॅव्हलियन एंड करणार. पहिलं षटक पॅव्हलियन एंड करणार, दुसरं षटक विलेज एंड करणार, पुन्हा एकदा तिसरं षटक यावेळी आपण पाहतोय पॅव्हलियन एंड करणं हाताळलं जातंय. 3 षटकांची मॅच आहे. अगदी आपण जर पाहिलं तर प्रथमच संकल्पना यावेळी विघ्नहर्ता लोकसेवा क्रीडा मंडळ जिराट यांच्या माध्यमातून योजली गेली आणि आपण जर पाहिलं तर चांगले निर्णय म्हणावा लागेल. कारण अनेक वेळा आपण म्हणतो की नाईटची स्पर्धा हवी आहे, परंतु त्यामध्ये वेळ असणं गरजेचं आहे, ताळमेळ असणं गरजेचं आहे. परंतु बॉलिंग ट्रॅकवरती विपुल यांना मात्र आमंत्रित केलंय. यावेळचा बॉल इथे मात्र शफल झाले, स्वतः फिरले, बॉलला फिरवलं आणि सरळ ढाडलंय लॉंग स्टॉप रिजनच्या बाहेर, लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. जयेशाच्या बॅटमधून हा येणारा चौकार आपण पाहतोय. 4च्या साहाय्याने धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरकली आहे. धावफलकावरती धावा 29 वरती जाऊन पोहोचल्या. 29. 29 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकातील पहिला बॉल आतापर्यंत इथे संपला आणि पहिल्या बॉलवरती चौकार आलाय आणि त्यामुळे 29 धावा झाल्या धावफलकावरती. पुन्हा एकदा बैठक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. यावेळी आता विकेट सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न करावाच लागेल, यात ते मात्र शंका नाही. फलंदाज जयेश याला मात्र परतावं लागतंय. टोक डीजे. केला, परंतु हा प्रयत्न इथे मात्र अपयशी ठरला. बॉल मात्र विकेट कीपरकडे गेला आणि रनआउट स्वरूपात विकेट सॅक्रिफाईस करत असताना जयेश मैदानाच्या बाहेर परतलाय. जयेश परतल्यानंतर नवीन बॅटर नॉन स्ट्राईक हँडवरती आदित्य मैदानावरती आपण पाहतोय. आदित्यला नॉन स्ट्राईक हँडवरती खेळण्याची संधी मिळाली आहे. स्ट्राईक हँडवरती प्रणित आहे. मागच्या 2 बॉलमध्ये धावसंख्या 4 आली आहे. 29 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात. यावेळचा बॉल अवे फ्रॉम द बॉडी. अगदी आपण जर पाहिलं तर उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर हाताळला बॉल, त्यामुळे अवंत स्वरूपाची धाव इथे धावफलकावरती लागेल. 30 धावा धावफलकावरती होतील. 30 धावा धावफलकावरती लागल्यात. प्रणितने 3 षटकार ठोकले, त्यानंतर डॉट बॉल आला. पुन्हा एकदा त्याच्या विरोधात डॉट बॉल हाताळायचा होता, परंतु आता हा बॉल इथे मात्र वाईट स्वरूपातली धाव देऊन चाललाय 30 वरती. हे धावफलक पोहोचलं. यावेळचा बॉल अलॉंग द कार्पेट खेळला. फिल्डर चेंडूवरती पोहोचलेत, परंतु सारळ पुला खालून चेंडू फरार आणि मिळतील धावा 4 चौकार. धावा संख्या 4 ने पुढे सरकत असताना 34 वरती पोहोचली आहे. 34 धावा धावफलकावरती. चांगली बॅटिंग आतापर्यंत प्रणितने केली आहे. मिसफिल्डचा चौकार जरूर आलाय, परंतु तो आलाय
यात महत्व आहे. यावेळचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइड वरती भिरकावून दिला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. करेल तर करेल काय. आणखीन एक नशीबवान, नशिबाचा नवसंजीवनी प्राप्त करणारा हा चौकार. षटकार. पुन्हा एकदा ओव्हर पिच हाफ वॉली मध्ये टाकलेला हा बॉल त्याला मात्र ऑन साइड वरती टर्न करत असताना डीप मिड विकेटच्या डोक्यावरतून खेळलाय. 6 आल्यात आणि षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या इथून मात्र 44च्या घरात पोहोचली आहे. 5 बॉलचा खेळ संपलाय. 44 झाल्यात. शेवटचा बॉल. पुन्हा एकदा फुल टॉस होता परंतु आता इथे आपण पाहतोय म्हणजेच शेवटच्या बॉलवरती विकेट आली आहे आणि आता फलंदाज इथे मैदानाच्या बाहेर जरूर परततील कारण शेवटच्या बॉलवरती विकेट येते. धावफलकामध्ये 44 झाल्यात. जिंकण्यासाठी 45 धावसंख्येची गरज आहे. जिंकण्यासाठी शिवशंभो अगर सुरे संघाला गरज आहे. 18 बॉल मध्ये आता 45 धावसंख्येची 44 झाल्यात. 45 बनवायच्यात. चला फिल्डिंग लावून घ्या आंबेवाडी संघ. आपल्याला विनंती आहे कारण अजूनही मॅचेस आपल्याला खेळवायच्या आहेत. कालच्या दिवसामध्ये सुद्धा वेळेवरती ही स्पर्धा संपन्न झाली. अगदी आपण जर पाहिलं तर 32 संघांना आपण या स्पर्धेमध्ये सहभाग दिला. 32 संघ या स्पर्धेमध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला भेटतील. काही संघांचा प्रवास कालच्या दिवसामध्ये संपला. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर एका संघाने सुपर फोरचे दरवाजे त्या संघासाठी उघडलेत. कालच्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर जय हनुमान थळेपाडा हा संघ सुपर 4 मध्ये दाखल झाला. 2 सामने कालच्या दिवसामध्ये गावदेवी जिराड या संघाने जिंकलेत. आजच्या दिवसामध्ये कोणता संघ असेल तो जो लगातारचे 2 सामने जिंकेल. कालच्या दिवसामध्ये गावदेवी जिराड. आजच्या दिवसामध्ये पहिला सामना आपण जर पाहिला तर शिवशंभो अगरसुरे या संघाने जिंकला. त्यानंतर दुसरा सामना आपण पाहतोय जय गणेश आंबेवाडी या संघाने जिंकला. तर हा तिसरा सामना मैदानावरती आपल्याला पाहायला भेटतोय. एका बाजूला संघ आहे जय गणेश आंबेवाडी, दुसऱ्या बाजूला शिवशंभो अगरसुरे. चला बॅटर पाठवा मैदानावरती. अठरा बॉल मध्ये 45 धावा बनवायच्यात.
18 बॉल 45. चला मॅच चालू करून घ्या. जिंकण्यासाठी 18 बॉलमध्ये 45 धावा बनवायच्यात. सलामीचे षटक पहिलं ओव्हर येथे मात्र हाताळण्यासाठी आपण पाहतोय प्रतीक याला मात्र आमंत्रित केलंय. प्रतीक पाटीलच्या खांद्यावरती षटक क्रमांक पहिलं सोपवलं जात आहे. आता हे षटक प्रतीक कोणत्या टप्प्यावरती आदळतोय किंबहुना त्याच वेळेला बॅटरला कशा रीतीने थांबून ठेवतोय हा प्रश्नचिन्ह आहे. जिंकण्यासाठी 18 मध्ये 45. पहिला बॉल ऑन साइड वरती मारायचा होता परंतु तितकासा चांगला कनेक्शन या बॉलवरती नाहीये आणि त्यामुळे आता सिंगल धाव या बॉलवरती भेटेल. सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या बॅटच्या सहाय्याने येणारी सिंगल पहिली सिंगल आपण पाहतोय. धावसंख्या धावफलकावरती 1. प्रतीकने पहिल्या बॉलवरती सिंगल खर्च केली आहे. किती आपण जर पाहिलं तर एक महत्वाचा गोलंदाज आहे जगणेश आंबेवाडी संघाचा. त्यानंतर प्रणित असू द्या किंबहुना त्याच वेळेला जयेश आपण पाहतोय. हे 3 महत्वाचे गोलंदाज आहेत जगणेश आंबेवाडी संघाचे आणि अनेक वेळा स्वतःला सिद्ध करत असताना त्यांच्या पंचकृषीमध्ये किंबहुना त्याच वेळेला त्यांच्या असोसिएशनमध्ये या तिन्ही खेळाडूने स्वतःला सिद्ध केलंय. आता इथे या मॅच मध्ये तेच करायचं आहे. यावेळचा बॉल ऑन साइड वरती मारायचा होता. चेंडू हवेत आहे. कॅच ड्रॉप झाली आणि कॅच ड्रॉप झाल्यानंतर बिहाइंड द विकेट चेंडू धावतोय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू अडवेल या बॉल वरती पळून 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जातात. 2च्या सहाय्याने धावसंख्या 3. पहिल्या बॉलवरती सिंगल दुसऱ्या बॉलवरती विकेट घेण्याची नामी संधी परंतु ती मात्र गमावल्यानंतर आता इथे या बॉलवरती 2 आल्यात. 3 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात. 3 रन्स ऑन स्कोर कार्ड. 3 धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर आपण पाहतोय इथे पहिलं मार्गस्थ आहे. या वेळचा बॉल मारायचा होता तिकडे गेलेलाच नाहीये परंतु आता इथे या बॉलवरती घडलंय काय हे पाहणं महत्वाचं आहे. पंचांकडे अपील तर केली आहे आणि आता इट्स सेफ. पुन्हा एकदा यावेळी आपण पाहतोय गोलंदाज चेंडू घेऊन सज्ज झालाय. वाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येथे कळवला जातोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना आता 4 वरती पोहोचली आहे. 4 रन्स ऑन स्कोर कार्ड. 4 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिलं चालू असताना 45चा पाठलाग इकडे मात्र केला जातो. जर्सी क्रमांक 11 प्रतीक बॉलिंग ट्रॅक वरती आहे. यावेळचा बॉल ऑन साइड वरती डाऊन दिले एक तुम्ही टाकाल तर त्याचा फायदा बॅटर उचलतील आणि तो फटका इथे मात्र आपण पाहतोय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. चौकार.
लागेल. त्यामुळे या बॉलवरती या षटकार आलाय. धावा संख्या 6 ने पुढे सरकली आहे. धावफलकावरती धावा मात्र 6 ने पुढे सरकत असताना 10च्या घरात पोहोचतायत. यावेळचा बॉल इथे मात्र फ्लिक केलाय. बॉटम हँडच्या सहाय्याने फटका अगदी चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे, डाय लगावून चेंडू अडवण्याचा प्रयत्न आणि आता इथे मात्र वेल सेव्ह म्हणावं लागेल. जरी एक धाव इथे या चेंडूवरती सेव्ह केली ना, ती सुद्धा महत्वाची आहे. डाय लगावत असताना या बॉलला अडवलं आणि तब्बल या चेंडूवरती एक धाव इथे मात्र सेव्ह केली. एफर्ट्स दिले क्षेत्ररक्षकाने. जरूर चेंडू इथे मात्र अडवला. प्रतीक नाखुश आहे दुसऱ्या क्षेत्ररक्षकावरती, कारण कदाचित त्याला या बॉलवरती धावणं गरजेचं होतं, परंतु तो धावला नाही आणि त्यामुळे आता इथे 3 आल्यात आणि 3च्या सहाय्याने धावसंख्या 13च्या घरात पोहोचली आहे. 13 धावा धावफलकावरती लागल्यात. प्रतीकवरती हल्ला बॉल करण्याचा प्रयत्न या षटकामध्ये झाला. बॅटिंग करत असताना आपण पाहतोय चैतन्य, अगदी त्याने या धावा चांगल्या रीतीने बनवल्यात. यावेळचा आखूड टप्प्याचा बॉल पडल्यानंतर उसळी प्राप्त करतोय. रनआउटची संधी आहे आणि आता इथे रनआउट स्वरूपात फलंदाज संदेश मैदानाच्या बाहेर पडतील. साइडवरती फटका खेळायचा होता, परंतु हा प्रयत्न तिथे मात्र बॅटरच्या माध्यमातून अपयशी ठरला. त्यानंतर चेंडू धाव घेण्याचा, त्याच चेंडूवरती धाव घेण्याचा प्रयत्न केला. काहीही तिथे बॅटरला समजलेलं नव्हतं की धाव घ्यायची की नाही. त्याच द्विधा मनस्थितीमध्ये तो अडकला आणि धाव घेत असताना रनआउट स्वरूपात गोलंदाजाने इथे मात्र हा चेंडू विकेटवरती मारला आणि रनआउट स्वरूपात बॅटरला मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवला. पहिलं षटक इथे मात्र संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा धावफलकावरती लागल्यात. 45चा पाठलाग करायचा आहे. जिंकण्यासाठी येणारे 12 बॉल 32ची अजूनही गरज आहे. 12 चेंडू 32. 12 बॉल 32 हे समीकरण या मॅचचं शिल्लक आहे. 16.00च्या सरासरीने 2 षटकांमध्ये धावा बनवायच्याच आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर सेकंड हाताळण्यासाठी आपण पाहतोय जयेश बॉलिंग ट्रॅकवरती येतोय. स्ट्राईक एंडवरती चैतन्य, नॉन स्ट्राईक एंडवरती चेतन, ही जोडी आपण पाहतोय मैदानावरती. चैतन्याचा विचार केला तर एक चांगला कबड्डीपट्टू आहे. अलिबाग रेवस पंचकृषी या पंचकृषीमध्ये चैतन्याचा सुद्धा दबदबा कबड्डीमध्ये एक वेगळा होता आहे. राहणार यात तेळ मात्र शंका आहे नाही आहे, कारण चांगल्या रीतीने तो कबड्डीमध्ये सुद्धा खेळला. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी जयेश याला मात्र प्रमोट केलं जाते या षटकासाठी. आता हे षटक तो कोणत्या टप्प्यावरती हाताळेल हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. 12 बॉलमध्ये 32 बनवायच्यात. 12 चेंडू 32. स्ट्राईक एंडवरती चैतन्य. पहिला बॉल या षटकातील जयेश याचा. फुल टॉस आणि फुल टोल मध्ये वसूल करणारा फटका. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. तिसऱ्या पंचांची मागणी या बॉलवरती केली जाते. वेस्ट साइडचा बीमर आहे का हे मात्र आता या बॉलवरती नक्की चेक केलं जाईल. धावा 7 आल्यात या बॉलवरती. एकही बॉल आतापर्यंत या षटकातला झालेला नाहीये. का बॅटिंग इकडे मात्र चैतन्य करतोय. 16.00च्या सहाय्याने धावा 2 षटकांमध्ये बनवायच्या आहेत, परंतु चैतन्य सांगते या षटकामध्ये 16च्या पेक्षा जास्त मी धावा बनवू शकतोय, कारण पहिल्याच बॉलवरती तब्बल 7 धावा आल्यात. धावसंख्या या 7 ने मात्र पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचली आहे.
20 धावा धाव फलकावरती. या वेळचा बॉल समोर मारायचा होता. आता या बॉलला परंतु हा प्रयत्न अपयशी ठरला. फ्री हिटचा बॉल होता परंतु फ्री हिट करू शकलेला नाहीये चैतन्य. डॉट बॉल आलाय. जयेश सांगतो एक तेरी तो एक मेरी. पहिला बॉल खराब असला त्याच्यावरती तुम्ही षटकार मारला असलास तरी त्यानंतरचा बॉल माझा आहे हे मात्र त्याने दाखवून दिलं. डॉट बॉल आलाय. धावा संख्या 20 वरती थांबली आहे. 45चा पाठलाग करत असताना 25ची अजूनही गरज आहे. पुन्हा एकदा ऑन साइड वरती फटका मारायचा होता परंतु हाही प्रयत्न अपयशी ठरला. आखूट टप्प्याचा बॉल आणि तो सुद्धा येथे मात्र बॅटवरती आलेला नाहीये. पहिला फुल टॉस त्यानंतर ओव्हर पिच त्यानंतर पुन्हा एकदा आपण पाहतोय आखूट टप्प्याचा शॉट ऑफ लेंथ परंतु त्याच्यावरती सुद्धा ही धाब आलेली नाहीये. डॉट बॉल. धावफलकावरती 20 झाल्यात. अजूनही 25 धावसंख्येची गरज आहे. 25 धाबा अजूनही बनवायच्या आहेत. या षटकातील आतापर्यंत 2 बॉल संपलेत. येणारे 10 बॉल शिल्लक आहेत. फुल टॉस आणि फुल टोल वसूल करणारा अगदी लांब 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 खूप लांब मारले या बॉलला. षटकारासाठी 6 धावा. यावेळचा बॉल मारण्याचा प्रयत्न थोडीशी चहलकदमी ते मात्र केली आहे. जरूर आपण जर पाहिलं तर फुटवर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु तो प्रभाव गोलंदाजावरती पडलेला नाहीये. आउटसाइड ऑफ स्टंप टाकलेला हा बॉल सरळ विकेट किपरकडे चाललाय. डॉट बॉल. येणारे 8 बॉल शिल्लक आहेत आणि 8 बॉलमध्ये 19 बनवायच्यात. 8 चेंडू जिंकण्यासाठी 19 इक्वेशन होतं आतापर्यंत. या षटकामध्ये ते पूर्ण केलंय कारण 13 धावा या षटकामध्ये आतापर्यंत आल्यात. 4 बॉल मागे 13 धावा येत असताना आपण पाहतोय 2 षटकार. एक 9च्या साहाय्याने सिंगल अवांतर साहाय्याने ती आली होती. यावेळचा बॉल मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा तोच प्रयत्न झाला. चेंडू मात्र ऑन साइड वरती मारण्याचा प्रयत्न चैतन्य करतोय आणि त्याला मात्र बीट करत असताना बॉल डॉट चालला. 7 बॉल जिंकण्यासाठी गरज आहे 19ची. षटकाराला इक्वेशन बदलेल परंतु तो षटकार ठोकावा लागेल. येणारे 7 बॉल शिल्लक आहेत. 7 मध्ये 19 बनवायचे आहेत. अगर सुरे की आंबेवाडी हा प्रश्नचिन्ह आहे आणि त्या प्रश्नचिन्हाचं उत्तर शेवटच्या षटकापर्यंत आपल्याला भेटेल. यावेळचा बॉल पुढे सरसावून हाय हाय अँड हँडसम यूज इट. आणखीन एक चैतन्याच्या वाटमधून मॅग्निफिसंट स्ट्रोक आलाय. षटकार. डबल आणि एक ट्रिपल आपल्याला पाहायला मिळाली. 3 धावा जरूर आपण जर पाहिलं तर तिथे आल्या होत्या आणि त्यानंतर एक डबल सुद्धा येत असताना आपण पाहिली आहे. 29 धावसंख्येवरती सध्यापर्यंत आपण पाहतोय इथे चैतन्य खेळतोय आणि कदाचित या षटकामध्ये त्याला स्ट्राईक एंडवरती आणावं लागेल
प्रणितला येथे मात्र या षटकापासून थोडंसं वंचित ठेवलंय आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती आयुष यांना मात्र आमंत्रित केलं. आयुष यांच्या खांद्यावरती षटक सोपवलं. महत्वाचं षटक आहे. धावा वाचवायच्यात, 13 रोखायच्यात. 6 मध्ये 13ची रिक्वायरमेंट आहे आणि आता ती गरज बॅटिंग करण्यासाठी चेतन ज्यावेळी स्ट्राईक एंडवरती आलाय तो पूर्ण करेल की चैतन्याला स्ट्राईक एंडवरती आणलं जाईल. 38 सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. एक्स्ट्रा कव्हरवरती खेळाडू तैनात आहे. त्याच वेळेला लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे. त्यानंतर आपण पाहतोय काऊ कॉर्नर आहे आणि मिड विकेट आपल्याला पाहायला भेटतं. यावेळचा बॉल यू मिस, आय विल बी डेफिनेटली हिट. फलंदाज आणखीन एक मैदानाच्या बाहेर. येथे मात्र चांगली गोलंदाजी करून दाखवली आहे. अगदी योग्य बॉल त्याने डिलिव्हर केला. या संघासाठी महत्त्वपूर्ण गोलंदाज, नवयुवक गोलंदाज आहे, उभरता सितारा या संघासाठी आणि त्याच वेळेला अगदी चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून आपण पाहतो मैदानामध्ये केली जाते. अगदी आपण जर पाहिलं तर त्या असोसिएशन मध्ये आपण जर विचार केला तर तिकडच्या सर्व लीग स्पर्धा किंबहुना त्याच वेळेला त्यांच्या असोसिएशनची स्पर्धा खेळाडू त्याने योग्य गोलंदाजी करत असताना चांगल्या रीतीने गाजवल्यात. त्यामुळे आता या गोलंदाजावरती महत्त्वपूर्ण विश्वास आहे. येणारे 5 बॉल शिल्लक आहेत. 5 चेंडूंमध्ये 19 बनवायचे आहेत. 5 बॉल 19, माफ करा 5 बॉल 13, 5 चेंडू 13. येणारे 5 बॉल शिल्लक आहेत. 5 मध्ये 13 बनवायचे आहेत. पुन्हा एकदा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज झाला. यावेळचा बॉल इथे मात्र अगदी हलक्या हाताने सिंगल कंप्लीट केली जाते. येणारे चेंडू शिल्लक आहेत 4 मध्ये बनवायच्यात 12. 4 चेंडू 12 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. चैतन्याने तब्बल 5 षटकार आतापर्यंत या स्पर्धेमध्ये, मग करा 4 षटकार आतापर्यंत या मॅच मध्ये ठोकलेत. 4 चेंडू जिंकण्यासाठी 12 हे समीकरण या मॅच मध्ये शिल्लक आहे. जिथे पुन्हा एकदा फिल्डिंगची व्यूहरचना ज्यावेळी लेफ्ट हँडर बॅटर स्ट्राईक एंडवरती आला त्याच्यासाठी बदलली जाते. लेफ्ट हँडर बॅटरसाठी डीप मिड विकेट, त्याच वेळेला वाईडिश काऊ कॉर्नर, लॉंग ऑन लॉंग ऑफ. त्यानंतर आपण पाहतोय इथे शॉर्ट कव्हर आहे, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट आहे, शॉर्ट फाईन लेग आहे, शॉर्ट थर्डमॅन आहे. यावेळचा बॉल समोर खोदून मारलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतायत. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि आता दुसरी धाव घेत असताना रनआउट स्वरूपात फलंदाज मैदानाच्या बाहेर पडतील समीर. एकदा गोलंदाज सज्ज झाला आयुष. यावेळचा हा फुल टॉस बॉल ऑन साइड वरती फिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि आता दुसरी धाव इथे मात्र कंप्लीट होत्या. बॅटर स्टेप आउट जरूर करत होता, परंतु आता वेस्ट राईटचा बीमर इथे आज चेक केला जाईल की बीमर आहे की नाही आहे. 2 धावा तर या बॉलवरती आल्यात.
इट्स अ नो बॉल. त्यामुळे आता या बॉलवरती 3 धावा आल्यात. तीन चेंडू जिंकण्यासाठी 8 धावसंख्येची गरज आहे. यावेळचा बॉल आपण पाहतोय तिसऱ्या पंचाने वेस्ट साईडचा बीमर कळवला आणि त्यामुळे आता 9+2 अशा धावा आल्यात. नवीन नियमानुसार आपण जर पाहिलं तर बॅट्समन क्रीजच्या पुढे येऊन उभा जरी असला ना तरी जर हा बॉल अगदी कमरेच्या वरती असेल किंबहुना चेस्टच्या लेवलला असेल तरी सुद्धा आता नवीन नियमाप्रमाणे तो नो बॉल घोषित केला जाऊ शकतो आणि त्यामुळे ती पंचांना मुभा आहे. त्यामुळे इथे आपण पाहतोय राजेश पाटील यांच्या माध्यमातून नियम इथे मात्र कळवला जातोय. अगदी बहुतेक नियम आतापर्यंत आपण जर पाहिलं तर बदलले गेलेत. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये IPL मध्ये सुद्धा नवीन नियम लागू झालेत. येणाऱ्या 28 तारखेपासून इंडियन प्रीमियर लीगचा थरार सुद्धा आपल्याला पाहायला भेटेल. 3 बॉल 8 धावसंख्येची गरज. 3 चेंडू 8 धावा हे समीकरण या मॅच मध्ये शिल्लक आहे. तीन चेंडू 8 धावा. या बॉलचा बॉल ऑन साइड वरती मारलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे तिथे. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि आता इथे दुसरी धाव घेत असताना रनआउट स्वरूपात फलंदाज बाद. ज्यांनी कोणी गाडी आतमध्ये आणली त्यांना विनंती आहे आपण मैदानाच्या बाहेर ती गाडी लावा मैदानामध्ये. आणि ती स्कूटी सुद्धा कोणाची आहे ती सुद्धा तिथून काढायची आहे. या वेळचा बॉल इथे मात्र आपण पाहतोय ब्लॅक अगदी बॅट अँड पॅड मध्ये जाऊन पडलाय. प्रॉपर ब्लॉक होल्ड पद्धतीचा हा बॉल आपण पाहतोय इथे मात्र हाताळलाय. आता समीकरण बदललंय. येणारा 1 बॉल 7 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम. 1 बॉल बनवायच्यात 7. आणि आता इथे आपण पाहतोय डॉट बॉल आलाय. समीकरण होतं ते मात्र इक्वेशन कंप्लीट झालंय. म्हणजेच जय गणेश आंबेवाडी या संघाने हा सामना जिंकला. वेल्डन अँड हार्ड लक शिवशंभो अगरसुरे.